लिटिल निहाल आपण मैदानाच्या बाहेर राहायचं आहे. दक्षता घ्या, चेंडूगर मध्ये येऊ नका. बघा पहिल्याच्या षटकाची सुरुवात आसिफ मुछाले करत असताना स्ट्राईक पर शैलू. पहिला चेंडू शैलूने स्वागत केला आसिफ मुछालेचा. बघा ज्या अनुषंगाने पहिला सामना फिनिश केला होता शैलेशने, त्या अनुषंगाने दुसऱ्या सामन्यामध्ये सुरुवात करतोय षटकाराने. पूर्वी 11 इलियास असा एक संघ तरी एका बाजूला पाहू शकाल. त्यावेळेस ऑफसाईडला फटका सुरेख खेळला. बघूया खेळाडू आहेत परंतु गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि चेंडू निघून जाईल वन बाउंस सीमारेषा पार. हा आलाय खणखणीत दणदणीत चौकार 4. बघा 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्या. मुख्य गोलंदाज आसिफ मुछाले यांच्यावर हल्ला बॉल केला. प्रेशर दबाव यावेळेस नक्कीच आणला गेला. थोडासा बदल करता क्षेत्रक्षणामध्ये पाहू शकाल. मिड विकेटच्या खेळाडूला डीप एक्स्ट्रा कव्हरला आणलं गेलं. ऑफसाईडला पाहू शकाल 5 खेळाडू तैनात केले की डीप थर्डमॅनला खेळाडू आहे. आउट पाहू शकाल. डीप आउट पॉईंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, लॉंग ऑफ, मिड विकेट, स्क्वेअर लेग, कॉप कॉर्नर आणि लॉंग ऑन लेग खेळाडू असं फिल्डिंग सजवली गेली आहे. यावेळेस ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न नक्कीच होता. पाहू शकाल खेळाडू आले. आमिर चेंडूला फील्ड करतील. फेकी करण्याचा प्रयत्न यावेळेस यस नो थोडासा वाईड थ्रो केला गेला परंतु एकेरी धाव. यावेळेस पाहू शकाल हेमंत संतोष ओपनिंगला, राजू मिश्रा नव्हते, थोडंसं कुठे बाहेर गेले होते. यावेळेस सलामी बॅटरच्या मध्ये संतोषला प्रमोट केले गेले. संतोष सुद्धा एक अप्रतिम फलंदाज आहे परंतु थोडंसं प्रेशर असणार आहे. मुख्य सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, रंगला जातोय. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. अपील करतात पंचांकडे. महेश्वर स्कोलिक पंच आहेत. डॉट बॉल. बघा चेंडू खाली राहिली. ताकद आहे आसिफ मुछालेची. पहिल्या 3 चेंडूमध्ये 11, तदनंतर मागील 2 चेंडू निर्धाव. राजू मिश्रा थोडेसे इंजरी झाले होते पहिल्या सामन्यामध्ये. जेव्हा प्रेमित राऊत ते रिव्हर्स चेंडू षटकार ठोकला, त्यांची बॅट त्यांच्या हातामध्ये नक्कीच लगावली. थोडासा सूज आले त्यांच्या बोटामध्ये आणि पहिल्या सामन्यामध्ये 0वर ते बाद झाले. विपुल घरातनी चांगला चेंडू टाकला आणि त्यांना बॅक टू डगआउट पाठवला. राजू मिश्रा यावेळी स्वतः थांबवलं गेले. नवीन बॅटर सलामीच्या मध्ये पाठवलं. तसा चेंजेस केले परंतु एसा आरएसची जोडी खूप महत्त्वपूर्ण ठरलाय. एकविरा धनवेन एकविरा स्पोर्ट्स वसईसाठी. यावेळेस ऑफ्टनच्या बाहेर चेंडू टाकायचा प्रयत्न नक्कीच केला होता आणि यावेळेस पाहू शकाल डॉट बॉल. षटक क्रमांक संपले गेलेत. पहिलं एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा पाहू शकाल 11 धावा. लॉस ऑफ 0 विकेट. बघा धमाका षटक असणार आहे. धमाका षटकामध्ये कुठला जास्त वेळ घेऊ नका. 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांमध्ये परिपूर्ण करायची दक्षता घ्या. धमाका षटकामध्ये पाहू शकाल प्रितेश बारी आपण पाहू शकाल याने इंट्रोड्यूस केला जाईल. एक अष्टपैलू खेळाडू आहे प्रितेश बारी. अच्छू बारी आणि प्रितेश बारी दोन्ही अप्रतिम खेळाडू आहेत. चिंचणीकडून प्रत्येक वेळी क्रिकेट खेळताना पाहिलंय. बारी बारी या समाजामध्ये अप्रतिम खेळ या खेळाडूंना साकारलं होतं नारकोलच्या मैदानामध्ये. प्रितेश बारी. बघा धमाका षटक आहे. तर या षटकामध्ये 18 धावा आल्या तर 4 धावा प्लस असतील. धनवीन एकविरा स्पोर्ट्स वसई संघासाठी जर 18 धावा झाल्या नाहीत तर 4 धावा मायनस केल्या जातील. बघा एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफटकर पाहू शकाल लगावल्या गेल्या 11.
पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके घेतले होते. 3 चेंडू 11 वर बॅटिंग करतोय शैलू. मागील सामन्यामध्ये 19 चेंडू 64 धावा बनवल्या होत्या. पहिला चेंडू शॉट होता, खूप उंच गेलाय. राजकुमार आरजे चेंडू खाली आलाय. वन ऑफ द बेस्ट फिल्डर पाहू शकाल. पालघर जिल्ह्यामध्ये पाहू वन ऑफ द बेस्ट फिल्डर मध्ये जी ख्याती आहे 50+, परंतु काय सुरेख झेल टिपलाय. मोठा मासा यावेळेस गाळ लागला. शैलू बॅक शॉट आउट गॉन. काय सुरेख झेल टिपलाय पाहू शकाल. आणि थोडंसं फसले गेले शैलू पाहू शकाल. मिड विकेट मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु लॉंग ऑनला चेंडू आला आणि जास्त उसळी घेतली आणि राजकुमार तामोरे चुकी करणार नाही. आरजे अप्रतिम झेल टिपला गेला. नवीन बॅटर राजू मिश्रा मैदानाच्या आतमध्ये. तर बघूया आपण नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर राजू मिश्रा आलेले आहेत. मागील सामन्यामध्ये 0 बाद झाले. ज्यावेळेस पाहू शकाल महत्वपूर्ण सामना, एक चांगला बॅटल आहे दोन्ही संघामध्ये. मातब्बर अनुभवी खेळाडू. बघा हातात थोडीशी इजा झालेली आहे राजू मिश्रा यांची. चला बघूया आपण पहिल्या चेंडूवर गडी बाद केला गेला. प्रितीश बारी सुरेखरित्या चेंडू टाकला गेला. यावेळेस ऑफ साइडला पंच पॉवरफुल चेंडू निघून जायचा सीमारेषा पार. हा षटकार. बघा शैलेश बाद झाला. राजू मैदानाच्या आतमध्ये आला, त्याने काय सुरेख फटका सजवला. षटकार. चिराग आपला निर्णय सांगायचा आहे. चला 1/4 ओव्हर दिला गेला. 1 बाउन्स यावेळेस दिला गेला, कारण खूप उंचीवर चेंडू होता. ओहो हा सुरेख चेंडू आहे. बघूया आपण भूल पाडणारा चेंडू खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी. धमाका षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडूवर 6 धावा खर्च केल्या. अजून पाहू शकाल 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. सांघिक धावसंख्या पाहू शकाल. धावफटका लगावले गेले तब्बल 17 धावा. 17 लॉस ऑफ 1 विकेट. धमाका षटक मार्गस्थ. राजू मिश्रा यामुळे स्ट्राईकवर. यावेळी फक्त दिशा दिली. टाइम केलाय. टायमिंग प्रॉपर. चेंडूने केला हवाई सफर. चेंडूला पाठवून दिले 6 धावांसाठी. आलाय षटकार. बघा पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसरा चेंडू निर्धावन, 14 चेंडूवर षटकार. सांघिक धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचेल. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा 2 मध्ये जर 6 धावा आल्या तर 4 धावा प्लस असतील. धर्मीन एकवेरा स्पोर्ट्स वसई या संघासाठी राजू मिश्रा 3 चेंडू 12 वर फलंदाजी करतोय. राजू मिश्रा थोडासा वेगळा स्थान पाहू शकाल बॅटिंगच्या घेत असताना. यावेळेस हेलिकॉप्टर खेळलाय. राजकुमार तामोरे आहेत. सुरेख अप्रतिम क्षेत्ररक्षण. सुरेख काय क्षेत्ररक्षण केलं गेलं बघूया आपण. यासाठी झाला जातं राजकुमार तामोरे. म्हणून मी वन ऑफ द बेस्ट फिल्डर आहेत. स्पोर्ट्स टीचर सुद्धा आहेत आणि कित्येक वर्ष याने क्रिकेट खेळलंय. बघा चिंचणी भागामध्ये लेदर क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात खेळलं जात आहे. कोचिंग सुद्धा करतायत आणि सध्याचे 50+ आहेत. याच वर्षी पाहिला पण 50 पूर्ण केलेत.
50 ती गाठली आहे. हेलिकॉप्टर खेळला, कार्पेटला रोखत खेळला गेला बघा. सिंगल धाव. राजू मिश्रा दुसरा प्रयत्न करते का, परंतु राजू प्रयत्न करणार नाही कारण की राजकुमारच्या हातामध्ये चेंडू होता. एकेरी धावांनी समाधान लागेल बघा. सांघिक धावसंख्या धावून पोहोचली ती म्हणजेच 25 आणि 4 धावा हे मायनस केल्या जातील. 21 वर जाऊन पोहोचेल धावफलक कारण की 18 धावा आल्याने धमाका षटक होता. मात्र 14 धावा जमा केल्या होत्या बघा. प्रत्येक इनिंग्स मध्ये दुसरा षटक हा धमाका षटक असणार आहे. चला लगेच आपण गोलंदाज इंट्रोड्यूस करायचं आहे. यावेळेस पाहू शकाल हलक्या बॅटनी चेंडूला नक्कीच खेळलाय. डीप कॉर्नरला चेंडू येईल. किरण जाधव पाहू शकाल एक वेगळ्या प्रकारे चेंडू फील्ड केलाय. स्वतःला झोकून दिला. राजकुमार तामर सुद्धा खुश आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. किरण जाधव नक्कीच एक ब्रँड आहे. तारापूर संघासाठी खूप क्रिकेट खेळलाय. निलेश फायटर तारापूर हा संघ त्यांनी गाजवलाय. यावेळेस फक्त दिशा फक्त टाइम बघा किती ताकद आहे राजू मिश्रा या बॅटरकडे. नक्कीच नाव राजू आहे. चेंडूला फक्त बाजूला केला आणि चेंडूला पाठवून दिलं षटकारासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचेल 28 अंक 28. 2 चेंडू 28 धावा बघा. राजूची ताकद आहे. राजू आणि शैलू ही जोडी खूप महत्वपूर्ण आहे. परंतु शैलू बाद झालाय. राजू मैदानाच्या आतमध्ये आल्या 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले. 19 वर फलंदाजी करतोय. चेंडू फेस केल्यामध्ये 5 चेंडू 19 वर बॅटिंग करतोय. यावेळेस सरळ बॅटने उचललाय. चेंडूला पाठवून दिलाय डीप लॉंग ऑफच्या ओव्हरतून राजू मिश्रा बघा. मिश्रण करणारा खेळाडू आहे. तो सर्च करतोय. पायामध्ये खेचाव आहे. सकाळच्या पहिल्या सामन्यात इंजरी झाली परंतु इंजरी नंतर किती घातक ठरेल हा फलंदाज बघा. 6 चेंडूमध्ये तब्बल 25 धावा जमा केल्यात. 1 चेंडू निर्धाव खेळलाय. 4 षटकार 1 सिंगल त्याच्या बॅटमधून आलाय. काल प्रतीक घरतने एक वेगळा रेकॉर्ड केला. या स्पर्धेमध्ये 13 चेंडू त्यांनी फेस केले. 62 धावा बनवल्या. 10 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटल्या. प्रतीक घरत नावाचा वादळ मैदानाच्या आतमध्ये कालच्या दिवसामध्ये गुंगावला. त्यावेळेस बघूया आपण कार्पेटला रोखत खेळलाय. राजकुमार तामोरे आहेत. थोडेसे फंबल झाले. दुसऱ्याचा प्रयत्न केला आणि बघता बघता 2 धावा बघा. राजकुमार तामोरे यांच्याकडून अपेक्षित नसतं की थोडासा फंबल व्हावा परंतु क्रिकेटचा खेळ आहे. थोडासा गवत आहे त्या अनुषंगाने चेंडू थोडासा उसळी घेतली. 4 चेंडूचा खेळ संपला. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी. राजू मिश्रा थोडासा नक्कीच पायामध्ये इजा आहे. धावताना थोडासा आपण पाहतोय लडखडतायत परंतु क्रिकेटसाठी संघासाठी खेळत असताना बघा काल आपण 2 गाव 1 संघ पाहिले आणि आज जो 40+ खेळ आहे उद्या सुद्धा 40+ खेळ त्यामध्ये शिकण्यासारखं खूप काही आहे. यावेळेस पाहू शकाल लेग स्टंपला मिस करत असताना चेंडू नकत निघून गेलाय. राजू मिश्राला सरप्राईज केलं होतं. असे पोचाने स्लो चेंडू टाकला होता. राजू मिश्रा पहिला मोठ्या फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये त्यानंतर चेंडूला निहाळलं. यॉर्कर चेंडू वाईट नक्कीच टाकला गेला. धावफलक 1 पुढे सहसा होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल. धावफलक तब्बल 37 धावा. त्यावेळेस परत फटका सुरेखा लॉंग ऑफला क्लिअर करत निघून जाईल. षटकारासाठी 6 धावा बघा. राजू मिश्रा एक वेगळ्या प्रकारे फलंदाजी करतोय बघा. जास्त ताकद तो लावत नाही. फक्त चेंडूला टाइम करतोय आणि टायमिंगच्या जोरावर धावा बनवल्या जात आहेत. आसिफ मुछाले सारख्या फलंदाजावर हल्ला बोल केला गेला. या षटकामध्ये आता पहिल्या 5 चेंडूमागे तब्बल 24 धावा जमा केल्या गेल्या. 22 धावा माफ करा. 1 सिंगल 1 डबल 1 वाईड आणि 3 षटकाराच्या मदतीने अजूनही शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. लगा 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 फिर से
परत एकदा राजू मिश्रा. बघा राजू मिश्रा प्रत्येक चेंडूला बाजू करतोय मैदानाच्या बाहेर. चला प्रेक्षकांनी चेंडू पुरवायचा आहे. धावफलक 2 पोहोचेल. धावफलक तब्बल लगावले गेले ते म्हणजेच 49 आणि राजू मिश्रा पाहू शकाल 39 वर खेळतोय तब्बल 6 षटकाराच्या मदतीने. 9 चेंडू आणि 39 वर खेळतोय. सांघिक धावसंख्या पाहू शकाल 49 आहे. यावेळेस पाहू शकाल नियाज माजगावकर गोलंदाज मागवर सतो. नियाज माजगावकरला इंट्रोड्यूस केले गेले गोलंदाज मागवर. नियाजचा पहिला चेंडू संतोषने सुद्धा हात खोललेत. मिड विकेटच्या वरतून चेंडूला पाठवून दिलाय षटकारासाठी. बघा धावसंख्या 50 अप झालेली आहे. 55 धावा. 3.1 चेंडू खेळ संपला गेला. 55 धावा धावफलकावर. 39 वर फलंदाजी करतायत 9 चेंडू मध्ये राजू मिश्रा. बघा या सामन्यामध्ये थोडंसं विफल झाले म्हणजे फलंदाज शैलेश. स्लोवर चेंडू रीड केलाय आणि यावेळी चेंडूला पाठवलाय. आमिर शेख थोडासा लांब राहिले आणि दोघांचा दोन्ही हात वरती. बॅक टू बॅक दुसरा षटकार. 6 धावा. बघा धावसंख्या पाहू शकाल धावा लगावले गेले ते म्हणजे तब्बल 61. शैलू आउट झाल्यानंतर राजू मैदानाचे आहेत. बघा 2 फलंदाज खूप महत्वपूर्ण आहेत संघासाठी. यावेळेस मोठा फटका खेळता इलियास पठाण स्वतः जात आहे चेंडूवर आणि यावेळेस सेकंड हँड मध्ये झेल टिपलाय आणि फलंदाज संतोष बॅक टू डग आउट. आउट झाले संतोषला असं वाटतं की झेल सुटलाय परंतु सुरेख झेल टिपलाय. इलियासने नवीन बॅटर अमर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जातील 4थ्या क्रमांकावर. बघा पाऊस आलेला इकडे जास्त गर्दी करू नका. जे प्रेक्षक इकडे जास्त येऊ नका. फक्त टीम मेंबर्स असतील यावर दक्षता घ्या. हा आमच्या आयोजकांचा कॉल आहे. बघा 61 वर दुसरा गडी बाद झालाय. पहिला गडी नक्कीच बाद झाला तर पाहू शकाल रोहित पाटील रोह्या यावेळेस चेंडूवर आला. उर्वी 11 संघाचे मालक. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. बघा पहिला 2 चेंडू 2 षटकार आले. तदनंतर पाहू शकाल तिसऱ्या चेंडूवर गडी बाद केला. चौथ्या चेंडूवर एक सिंगल. राजू मिश्रा 9 चेंडू आणि 39 वर फलंदाजी करतोय. साईडला फटका नक्कीच खेळला गेला. बघा एकदा परिपूर्ण दुसरा प्रयत्न करते राजू मिश्रा. तो हळूवार धावतायत. बघा पावसाचा वेग वाढलाय. अजूनही येणार एक चेंडूचा खेळ बाकी असेल. सांघिक धावसंख्या पाहू शकाल धावफलका लगावली गेली 63 धावा. 63 धावा धावफलकावर. पाच चेंडू 5. शेवटचा अंतिम चेंडू षटकामधला अमरच्या बॅटवर फटका सुरेख आहे. डीप मध्ये पाहू शकाल खेळाडू आहेत मजर. चेंडूला फील्ड करतील. चेंडूला फेकी केली. 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या जातील. धावसंख्या 2 पुढे सहसावते. धावसंख्या 2 पोहोचेल 65. 65 धावा धावफलकावर. यानंतर टॉस साठी यायचे दक्षता आपण घ्या. दोन्ही संघ सज्ज राहायचं. धीरज 11 पालघर आणि एका बाजूला धाकटी डहाणू.
बघा पावसाचा वेग वाढलेला आहे. शेवटच्या अंतिम षटकामध्ये गोलंदाज सज्ज होईल किरण जाधव. किरणला इंट्रोड्यूस केला गेलाय. बघा खूप वेगाने पाऊस येतोय. प्रेक्षक सुद्धा पाहू शकाल. प्रत्येक ठिकठिकाणी आसरा घेऊन सामना जाणून घेतो. कॅमेरामॅन च्या खाली असतील, आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील. उजव्या बाजूला पाहू शकाल शेड आहे, तिकडे सुद्धा विवेक ला पाहू शकाल. धाकटीरांचा खेळाडू खूप सुरक्षित सामन्यात आनंद घेतो. या जोडालाय बघूया राकेश सर करणार आहे चुकी आणि फलंदाज बॅक शॉट आउट. राजू मिश्रा मैदानाच्या बाहेर. बघा मोठा मासा गळायला लागलाय, पाहू शकाल. 40 धावा बनून बॅक टू आउट. विशाल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. बघा नवीन फलंदाज मैदानाच्या आत पाहू शकाल. बॅटिंग साठी आलाय तो म्हणजे विशाल. सांघिक धावसंख्या पाहू शकाल. धावफलक लगावली ते म्हणजेच 65. यावेळेस एक सिंगल धावण्याचा दुसरा प्रयत्न करतील. इलियास पण स्वतः गेले. चेंडूवर चेंडूला फील्ड करते. चेंडूला शोधतायत. 2 धावा परिपूर्ण. तिसरा प्रयत्न करतील का? परंतु 2 धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या दोन्ही पुढे 67. धावसंख्या 2 पोहोचत. धावफलकावर 67. 67. पाहू शकाल लॉंग लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय. पावसाचा खूप वेगाने वाढलाय. मजर खूप वेगाने आलेत. पाहू शकाल प्रशांत लाला सुद्धा आहेत आणि 2 धावा लगेच परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या दोन्ही पुढे 67. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 69. 69 धावा धावफलकावर. अजूनही पाहू शकाल या षटकामध्ये शेवटचे अंतिम 3 चेंडू आहेत. राजू मिश्रा 40 धावांची नक्कीच खेळी साकारली. कुठं ना कुठे स्वतः नाराज असतील. ज्या अनुषंगाने फटका खेळला होता एलिव्हेशन चांगला भेटला नाही. बघूया कुठे ना कुठे शेवटच्या अंतिम षटकामध्ये किरणनी स्कोर मंदावला होता, परंतु वेगावर चेंडू निघून गेला. 4 धावांसाठी हा आलाय चौकार. धावसंख्या 4 पुढे 67. धावसंख्या पोहोचेल 73 धावा. बघा आपण पहिल्या दिवसावरून पाहिलेत की प्रत्येक सामना चेस झालाय. यावेळेस ऑफ साइडला फटका सुरेखा आला. षटकार बघा विशाल षटकार ठोकलाय. बघा शेवटचा अंतिम चेंडू खेळ. बघा सर चेंडू बॉल बाबू. बॉल द्या बाबू, बॉल द्या. चला बॉल द्या बाबू. तुम्हाला संध्याकाळी संदीप काका बॉल देतील तुम्हाला. चेंडू येऊन काय संध्याकाळी. बघा धावसंख्या पाहू शकाल. धावफलक लगावले का ते म्हणजेच 79 धावा. त्यावेळेस ऑनसाइडला फटका खूप उंच गेला. बघा मजर चेंडू खाली आलेत. चेंडूला पिक करतील का? यावेळेस पाहू शकाल तिसऱ्याचा प्रयत्न करतायत दोन्ही बॅटर. धावलेत खूप वेगाने. फेकी केली आहे. तिसरा सुद्धा परिपूर्ण. चौथ्याचा प्रयत्न केला जाईल का? बघा असे पुछाले पोहोचले, परंतु 4 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि धावसंख्या 83. 84 धावाचा पाठलाग करायचा आहे.
बघा कालच्या दिवसापासून या स्पर्धेमधला सगळ्यात हाय स्कोअर लगावला आहे ते म्हणजेच धानवीन एकविरा स्पोर्ट्स वसी संघाने. चला विनंती असेल डहाणू संघ आलेला आहे धीरे धीरे पागत संघाने टॉससाठी या लगेच. मी विनंती करेल केवलदादा पाटील यांचे शुभाशय टॉस करणार आहोत. केवलदादा या आपल्या शुभाशय टॉस करणार आहोत. चला फलंदाज पाठवा लगेच इथे दक्षता घ्या. पहिला गोलंदाज पाहू शकाल संतोष. संतोष पहिल्या षटकामध्ये इंट्रोड्यूस केला जाईल. दोन्ही बॅटर लगेच या. स्क्वेल एक पंच बेल्स लावून घ्या. चलो बैट्समैन तुरंत भेजिए प्लीज. इलियास भाई अंपायर कॉल कर रहे हैं, बैटर भेजिए.
दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. आसिफ मुछाल यांनी राजकुमार तामोरे असे दोन सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना 84 धावांचा पाठलाग करायचा आहे. या स्पर्धेमधला सगळा हाय स्कोर रन लगावले गेलेत. कालच्या दिवसामध्ये पाहू शकाल इतांश 11 पाम संघाने 77 धावा लगावल्या होत्या, परंतु 17 धावामध्ये ते धावा चेस केल्या होत्या कलम अर्नाळा या संघाने. मात्र 17 चेंडूमध्ये 78 धावा चेस केल्या होत्या, त्यामुळे 63 धावा बनवल्या होत्या. प्रतीक घरत या बॅटरनी 10 षटकार ठोकल्या होत्या. तशी फलंदाजी करावी लागेल बॅटर्सना. चला सामन्याला सुरुवात करा. बघा जास्त वेळ होतो, अजून आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. प्रत्येक सामना 5-5 षटकांचा आपल्याला खेळवायचे. दक्षता आपण घ्या. तर पहिल्या सलामी बॅटर स्ट्राईकवर पाहू शकाल राजकुमार तामोरे. नॉन स्ट्राईक एंडवर पाहू शकाल आसिफ मुच्छाले. पहिला चेंडू क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला चेंडूला पाठवून दिला. वन बाउंस सीमारेषा पार. राजकुमार तामोरेच्या बॅट बॉल आहे. खणखणीत चौकार 4. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. बघा 84 पाठलाग करायचा, ताबडतोब फलंदाजी करावी लागेल. 30 चेंडूमध्ये 84, पहिल्या चेंडूवर 4 आलेत. 29 मध्ये 80 अजूनही बनवायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचे नियम आहेत. तसं बदल करतायत बघूया. लॉंग लेगचा खेळाडू आहे, स्क्वेअर लेगला आणले गेला मिस्टर अली आहेत. फाईन लेगला खेळाडू पाहू शकाल नफीस. मिड विकेटला खेळाडू आहेत दीपकाऊ कॉर्नर, डीप लॉंग ऑन. यावेळेस चेंडू हातामधून सुटला नक्कीच आहे. बघा चेंडू थोडासा ओलसर झालेला असेल, हातामध्ये चेंडू स्किट होईल. आणि यावेळेस संतोषच्या हातामध्ये चेंडू निसटला आहे. पंचाने डेड बॉल घोषित केलाय. परत राईटम राऊंड विकेट गोलंदाज मागवा सज्ज होईल गोलंदाज संतोष. यावेळेस लॉंग ऑफच्या वरतून काय फटका सजवला पाहू शकाल. छप्पर तोड हा षटकार. बघा जे लहान पोरं चेंडूवर जात, चेंडू लगेच पुरवायचं आहे. दक्षता घ्या. लहान लहान पोरांनी चेंडू पाठवा. धन्यवाद. बघा पहिले 2 चेंडू 10 धावा. प्रत्युत्तर खूप सुरेख दिलाय असं म्हणावं लागेल राजकुमार तामोरे यांच्या माध्यमातून. अप्रतिम सुरुवात. सलामी बॅटर एक्सपिरियन्स खेळाडू आहे. 50 उन्हाटली आहे, परंतु फिट अँड फाईन असा खेळाडू. ओहो सुरेख चेंडू. बॅकफूट खेळायचा प्रयत्न होता, नक्कीच बॅकफूटला गेले. पॉपिंगच्या मध्ये जाऊन खेळायचा प्रयत्न होता, परंतु रेड केलं होतं. थोडंसं वरती चेंडू टाकला. ओव्हरपीच खूप सुरेख चेंडू हाताळला गेलं. डॉट बॉल आलाय. 3 चेंडू आणि 14 धावा धावफलकावर अजूनही बनवायचे आहेत. तब्बल 74 धावा. यावेळेस चेंडू ट्रॅव्हर्ट झालाय. 4 चेंडू आणि 14 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. बघूया अजूनही 70 धावांचं लक्ष असेल. येणारे चेंडू असेल 26 मध्ये 70ची गरज. 84चा पाठलाग करायचा आहे. ऑन साईडला नक्कीच फटका सुरेख खेळलाय. खेळाडू आहेत शैलू चेंडूला फील्ड करतील. नक्कीच फेकी सुरेख केली. सिंगल धाव आली आहे. आसिफ मुछाला क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न, उभ्या खेळण्याचा प्रयत्न होता. हळूवाररित्या चेंडू डॉट बॉल नक्कीच आलाय. बघा या षटकामध्ये 2 चौकारी षटकारी सिंगलच्या माध्यमातून तब्बल धावा जमा केल्या गेल्या. 15 धावा पहिल्या षटक संपले गेले. अजूनही बनवायचे आहेत तब्बल 69. 24 चेंडू आणि 69 धावांचा पाठलाग करायचा. धमाका षटक असणार आहे. चला धाकटी राणू संघ आपला निर्णय आमच्याकडे पोहोचवायचा. मिस्टर विवेक
गोलंदाजी स्वीकार केली. धीरज इलेव्हन पालघर संघ, संदीप राऊत अँड टीम. आपल्याला पहिल्यांदा फलंदाजी करायची, आपण दक्षता घ्या. बघ यावेळेस संतोषने पहिला षटक टाकला. दुसरा गोलंदाज विशालला इंट्रोड्यूस केला, त्यांनी अप्रतिम बॅटिंग केली आहे. शेवटच्या क्षणामध्ये येऊन राजू मिश्राचा विकेट पडला, परंतु विशालने चांगली फटकेबाजी केली. ताबडतोब त्याच्या बॅटमधून धावा आल्या. विशालचा पहिला चेंडू बॅटच्या आतलीकडे नक्कीच लेखवली. डॉट बॉल आला. राजू मिश्रा एस्टनच्या मागे पाहू शकाल यशस्वी भूमिका पार पाडतो. डॉट बॉल. विशाल पहिल्या सामन्यामध्ये नव्हता या सामन्यात उपस्थित राहिला, परंतु सुरेख अष्टपैलू खेळाडू आहे. साजिद नक्कीच पाहू शकाल इन ॲक्शन नाही आहेत. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू म्हणावा लागेल. डॉट बॉल आलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट टाकला गेले राजकुमार तामोरेच्या विरोधामध्ये. बघा उर्वी इलेव्हन इलियास या संघामध्ये बॅटिंग ऑर्डर खूप सुरेख आहे. असे पुचाल असतील, राजकुमार तामोरे असतील, तसं पाहिलं तर किरण जाधव, इलियास पठाण असे बॅटर आहेत. पुढे ससावले होते. ऑफसाईडला फटकाचा सुरेख खेळला की आपण चेंडू आवाज झाला. बनमावून सीमारेषेच्या पार आलाय. चौकार, 4 धावा. बघा चौकार नक्कीच झालाय. 4 धावाने धावफलक पुढे ससावलं गेलं. धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 अंकावर. बघा बॅकफुटला आले होते. बॅकफुटचा खूप सुरेख उपयोग केला गेला बॅटरच्या माध्यमातून आणि हा चौकार घेतला गेला. चला चेंडू पूर्व पंच. बॉल घ्या, बॉल तिकडून खेळाडू बॉल घ्या. अमर बॉल घ्या तिकडून. बघा जे लहान लहान आहेत प्रेक्षक त्यांनी नक्की चेंडू पुरवलाय. निनॉल आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. निनॉल सुद्धा सामन्याचा आनंद घेताना पोहोचलेत. धनसारचे एक अप्रतिम खेळाडू अंडरम क्रिकेट पासून सुरुवात केली. आता सध्या 40+ क्रिकेट ते खेळत आहेत. यावेळेस लोवर चेंडू नक्कीच फलंदाज बेट झाला, यशस्वी बेट झाला. पाहू शकाल सर खूप वेगाने चेंडूवर आलेत. पहिली धाव वेगाने, दुसरा प्रयत्न करतील का राजकुमार तामोरे, परंतु एकेरी धावून समाधान म्हणावं लागेल. मंगेश होते. 22च्या वरती एक धाव नक्कीच आली. बघा आपण थर्डमॅनवरून शॉर्ट फाइंडिंगला आले. चेंडूला फील्ड केलाय. 40+ चे खेळाडू आहेत. कित्येक खेळाडू 45+ असतील, 50+ खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. यावेळेस व्हाईट बॉल नक्की दर्शवला गेला. बघा धावसंख्या धावफलकावर लगावली तुम्ही आता पण पाहू शकाल 21 धावा. धमाका षटक मार्गस्थ आहे. नक्कीच पाहू शकाल पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय आणि 1 बाउन्स सुद्धा दिला जाईल. धावसंख्या 1 ने पुढे ससावते 22 धावा. बघा धमाका षटक मार्गस्थ चेंडू टाकून जाईल त्याबद्दल 4 धावा खर्च केला गेला, त्याबद्दल 7. 2 षटकामध्ये जर 12 धावा आल्या तर कुठं कुठे 18 धावा प्लस असतील. यावेळी सोडवलाय आसिफ पुछालीच्या बॅटमधून आलाय. चांगला फटका पडतो. शैलू काय सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलं. पाहू शकाल काव कोणाला पाहू शकाल तिकडे प्रेक्षक आहेत ते सांगतायत की सेफ आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय शैलूनी. बघा 5 धावा वाचवल्या गेल्या. शेवटचा अंतिम चेंडू काय क्षेत्ररक्षण शैलू. बघा शैलीदार खेळाडू म्हणून त्याचा उल्लेख प्रत्येक स्पर्धेमध्ये केला जातो आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण त्यांनी केलंय.
एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावले गेले. धावसंख्या 2 पोहोचले. धावफलकात 23. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामध्ये धमाका षटक मार्गस्थ आहे. शॉर्ट बॉल ऑफसाइडला नक्कीच फटका खेळला गेला. खेळाडू खूप वेगाने पुढे सरसावतात. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करतील. वेगवान धाव घेण्याचा प्रयत्न असेल. दुसरा परंतु राजकुमार तांबेनं थांबवला. षटक क्रमांक 2 संपले गेले. धावा धावफलकाला लगावले गेले 24. एकूण 4 धावा मायनस केल्या जातील. बघा 2 षटकामध्ये 20 धावा आहेत. एकूण अजूनही 64 बनवायचे. 3 षटकामध्ये 64 ची सरासरी गाठावी लागेल विजयासाठी. प्रत्येक षटकामध्ये 21.33 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. ते म्हणजेच उर्वी 11 इलियास या संघाला. विशालने खूप षटक टाकलाय. दुसऱ्या सामन्यामध्ये इन्क्लूड झालेत संघामध्ये. गावकोणाला संतोष नक्कीच जात असताना पाहू शकाल आपण. थोडासा फेरबदल केला गेला. तिसऱ्या षटकामध्ये तिसरा गोलंदाज शैलूचा पहिला चेंडू पाहू शकाल स्लो पण राहिला. टप्पा पडल्यानंतर तर विकेट किपर सुद्धा बीट झालाय. डॉट बॉल. बघा हळूवारीचा चेंडू होता. राजू मिश्राच्या चेहऱ्यावर हास्य आहे कारण की खूप हळूवारीचा चेंडू आला. चिखल थोडासा उडलाय. नाही राजूभाई दाग लगते तर अच्छे होते. नक्कीच पाहू शकाल टी शर्टला दाग लागलाय. राजूच्या चेहऱ्यावर सुद्धा दाग लागलाय. परंतु क्रिकेटसाठी प्रत्येक खेळाडू स्वतःला झोकतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस प्रतिता बॅकफुटला आले. बघा राजकुमार तांबेने सुरुवात चांगली केली होती. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके खेचले होते. त्यानंतर थोडीशी बॅट मंदावली असं म्हणावं लागेल. धावसंख्या स्थिरावली गेली ती म्हणजे धावफलकावर 21 अंकावर 21. अजूनही बनवायचे 63. येणारे चेंडू असतील तब्बल 16 मध्ये 63 ची गरज. त्यावेळी टॅप करण्याचा प्रयत्न बघूया. लॉंग लेगला चेंडू हळूवारीत्या निघून गेला. धाव घेण्याचा प्रयत्न करत नाही. हळूवारीत्या धावतात दोन्ही बॅटर्स आणि एक सिंगल धाव परिपूर्ण केली गेली. यावेळेस पाहू शकाल काय सुरेख गोलंदाजी. बघा फुलटॉस चेंडू सुद्धा बॅटला ब्रश होत नाहीये सध्याच्या घडीमध्ये. पाऊस पडला त्यानं बेनिफिट कुठं ना कुठे विशाल, शैलेश आणि संतोषने घेतला. संतोषने पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केला होता परंतु विशालने कमबॅक करून दिला. 22 गोल 5 दशवत आहेत. धावफलक पाहू शकाल जाऊन पोहोचेल 23 अंकावर. 14 मध्ये अजून 61 बनवायचे आहेत. यावेळेस काहीतरी वेगळं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतायत बघा. डॉट बॉल. यावेळेस आसिफ मुछालीच्या बॅटवर फटका तर सुरेख आहे. टीपमध्ये अमर जातील परंतु चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी. बघा षटक क्रमांक संपले गेले. 3 षटकांच्या समाप्तीने धावफलकाला लगावले गेले मात्र 29. अजून बनवायचे आहेत 55. चिराग तरे.
बघा आपण विशालला इंट्रोड्यूस केला गेला गुंदी मागवर. यावेळेस ऑफसाईडला नक्कीच खेळला गेला. बघा हळूवाररित्या पूर्णपणे दबाव यावेळेस पाहू शकाल दानवीन एकविरा स्पोर्ट्स वसई या संघाचा. यावेळेस पाहू शकाल पंचांकडे चर्चा करतात. नक्कीच पाहू शकाल बॅटर बघा खूप हळूवारीत्या फलंदाजी करत असताना यावेळेस उर्वी 11 इलियास या संघाचे बॅटर बघा ताबडतोब सुरुवात केली होती. पहिल्या षटकामध्ये जे धावा होते त्या आल्या होत्या, परंतु त्यानंतर जी गोलंदाजी केली विशाल आणि शैलूने पूर्णपणे बांधून ठेवलाय संघाला. यावेळेस बॅटची बाहेरची कडे नक्कीच लगावली गेली. पाहू शकाल थर्डमॅनला खेळाडू आहेत मिस्टर मंगेश चेंडूला फील्ड करतील. मग मंगेश खूप कमी वेळा क्रिकेट खेळतात, परंतु जेव्हाही खेळतात एक जिद्दी खेळून त्यांची ख्याती. जास्त वेळ मेंटोरचं ते काम करतायत. परंतु यावेळेस इन अन ॲक्शन आहेत. दोन्ही सामने खूप त्यांनी फिल्डिंग केली आहे डीप थर्डमॅन रिझनमध्ये. यावेळेस मिड विकेटच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न होता. खेळाडू आहेत परंतु चेंडू निघून जाईल. वन बाउन्स सीमारेषा पार चौकारासाठी 4 धावा नक्कीच आल्यात. बघा 4 धावांनी धावफलक पुढे सरसावेल. धावसंख्या जवळपास 36 अंकावर. अजूनही 48 धावा बनवायचे विजयासाठी. येणारे चेंडू असतील 8. बघा 8 मध्ये 8 षटकार तुम्हाला खेळावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. 8 मध्ये 8 षटकार खेचणं गरजेचं. हा सामना जिंकण्यासाठी लागोपाठ षटकार खेळावे लागतील. यावेळेस स्लोवर चेंडू नक्की टाकला गेला. बघा फर्स्ट बॉल चेंडू टाकण्यामध्ये माहिर हासिल आहे या गोलंदाजीला. त्या अनुषंगाने गोलंदाजी करतायत. शैलूने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. एका षटकामध्ये मात्र 9 धावा खर्च केला. बघा बॅटिंगमध्ये एक षटकार एक चौकार नक्कीच लगावला होता. तो विफल ठरला परंतु गोलंदाजी सुरेख केली. बघा एका खेळाडूला 2दा संधी भेटते जर अष्टपैलू खेळाडू असला क्रिकेटच्या मैदानामध्ये फलंदाजी करण्यासाठी. तदनंतर फलंदाजी जर विफल झाला तर बॅटिंग गोलंदाजी चांगली करू शकतो. यावेळेस फटका सुरेख खाऊ कॉर्नरला गॅप मधून 6 धावा षटकार. मग या 6 धावांनी धावफलक पुढे सरसावलं गेलं. धावसंख्या 2 पोहोचले. धावफलक 43. अजूनही 43 बनवायचे आहेत. माफ करा 41 बनवायचे आहेत. येणारे चेंडू असतील 6 मध्ये 41 ची गरज. तर अफजल यावेळेस गोळी मागवा सज्ज होतील. यावेळेस हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न परंतु दांडी गुल झाली आहे. बघा आपण रोहित पाटील रोह्या यावेळेस वेगाने बॅटिंगसाठी आले. रोहित पाटील बघा जसा विकेट पडला आणि बुलेट एक्सप्रेसच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये उतरले बॅटिंगसाठी. शेवटचे 5 चेंडू ऑफसाईड तर नक्कीच आहे. रोहित पाटील बॅटिंगसाठी. अफजलचा कशा प्रकारे सामना करतील.
बघा यावेळेस रोह्याचा स्वागत परफ्यूम डिलीने केला, पावसाने स्वागत केला गेला, बॅकपडला केल्याचा प्रयत्न लाला थोडासा वाट पाहतात जाण्यासाठी, परंतु शेवटचे 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. रोहित पाटील बघा स्विच हिट चांगलं खेळत आहेत रोहित पाटील, बघा स्विच हिट खेळतील का. यावेळेस लेक्स्टमच्या खूपच बाहेर आणि यावेळेस पाहू शकाल हा आलाय वाईट चेअर मध्ये 5 धावा, वाईट आणि चौकार, 5 धावाने धावफलक पुढे सरसावला, धावसंख्या जाऊन पोहोचेल 48. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला चेंडू पूर्वा प्लीज. यावेळेस परत एकदा चेंडू सोडण्याचा प्रयत्न आणि दांडी गुल झाली आहे. पाहू शकाल रोहित पाटील एक वेगळ्या फलंदाज बाद झालाय, क्लीन बोल्ड. यावेळेस ऑफ साईडला फटका सुरेख खेळला गेला. अमर आहे डीपला, चेंडूला फील्ड करतील एक सिंगल धाव निकेत लालाच्या बॅटमधून आली आहे. मग अजूनही या षटकामध्ये मात्र चेंडू असतील 2. राजकुमार तामोरे स्ट्राईकवर आहेत. राजू मिश्रा चर्चा करताय बघा, पण सेकंड स्ट्रीपला खेळाडू आहे विशाल, ला सजवलं गेलंय. यावेळेस पाहू शकाल एक डॉट बॉल, पंचाने व्हाईट बॉल दिला. विवेक लगेच सामना संपला सर्व मैदानाच्या आतमध्ये क्षेत्र सजून घ्या. 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येणं अनिवार्य, हे आपण दक्षता घ्या. मनोहर सर यावेळेस चॉप केला गेला, एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. हरवरती एक धाव, पूर्णपणे दबाव. यावेळेस पाहू शकाल धानवीन एकविरा स्पोर्ट्स वसई या संघाचं या सामन्यामध्ये आहे. शेवटचा अंतिम चेंडू या इनिंग्स मधला. यावेळेस प्रशांत लालाच्या बाजून फटका सुरेख आहे, डीप मध्ये खेळाडू असतील, चेंडूला फील्ड करतील. चला सामना विजय झाला, म्हणजेच धानवीन एकविरा स्पोर्ट्स वसई कॉंग्रेचुलेशन्स, हार्डलक उर्वी 11 इलियास या संघाचा हा सफर थांबलाय. यानंतर धाकटी डहाणू विरुद्ध धीरज 11 पालघर असा सामना असणार आहे. सामना सुरू होईल, आपल्याबरोबर जोडले जातील मायक्रोफोन प्रतीक सुरेख आवाज, मनीष चौधरी यांचा आवाज आपण ऐकणार आहोत.